वेलकम टू माय ब्लॉग. हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे. सो आज मी गावाला आलो आहे आणि मम्मी पप्पा पण आहेत. मी तुम्हाला दाखवतो कसं काय सामान आहे माझे किती आहे. आणि सो माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मला कसं समजत नाही कसं काय असेल की मला जसं चुकीचं समजू नका. आणि थोडं म्हणजे माहीत नाही, फर्स्ट ब्लॉग आहे माझा म्हणून. सो आले मम्मी पप्पा माझे, दाखवतो मला काय सामान बघा तिथे. एवढे सामान आहे गाईच, किती सामान अजून होते. सो कमी झालं तर पप्पांनी नेला, पप्पा वगैरे येत आहेत. मला दाखवतो काय चहा नको. हे माझे पप्पा आहेत गाईच. तो माझी मम्मी येते एकटी एकटी. काहीतरी थोडं नाश्ता करूया ना. कधी सामान ठेवून तिथं एवढं एवढं गवत झालंय कुठं? हा, आपल्या घरात. एवढा गवत झालाय. बापरे. सो गाईज माझे आजोबा होते तेव्हा एवढे गवत व्हायचे नाही. आणि म्हणजे आजोबा होते तेव्हा मग गवत एवढे व्हायचे नाही. सो आता आजोबा कशाला झालं असतं रे बाबा? आजोबा ऑफ झाले ना, म्हणून ऑफ झाले म्हणून आता होतात. काय करायचं, आपल्यालाच काम करायला लागेल. आजोबा माझे इतके भारी होते ना गाईज. तोंडाला बांधलेला मम्मीने, तो कुत्रा मम्मीला घाबरला, मम्मी कुत्र्याला घाबरली म्हणून तो घाबरला. आणि इथं बघायचं मम्मी, इथं बघायचा, म्हणजे इथं नाही, इथं बघायचा. तो कव्हर करतो असा. तो का बांधलेला? थंडी लागत. थंडीला नाही, हे नेले ना, सामान घेऊन गेले ना. गवत किती आले मम्मी? 4 फूट 4 फूट. 4 फूट. तो बांधला होतास ना, म्हणून तुला तो घाबरला कुत्रा. आणि गाईचे बघा इथं पण बसले आमच्या. आणू मी चहा आणू का? हाच होता तो. आता नाही भोकत आहे, का माहिती आहे का? तू बांधलेलास ना मम्मी, ते काळा काळा असा. हे बघा इथे बांधलेलं मम्मीने, म्हणून घाबरला तो आणि मम्मी त्याला घाबरली. तो तुम्हाला भेटूया नाश्ता करून. बघू, नाश्ता नाही झालाय, सकाळ सकाळ आत्ता झालोय, नाश्ता नाही झालाय. बघू गाईज, मला लोक एवढे असे वागतात नाही की मी काही गुन्हाच करतोय. ठीक आहे, चहा झाल्यावर भेटू. माझ्या काही चहा आणला नाही मम्मीने, नाश्ता काय भेटत नाही. हे 2 चहा आहेत बघा, हे आणि एक 2 चहा. तो माझी बॅटरी लो पण आहे आणि घरी जाऊन चार्जिंग करायला लागेल. मम्मी लाईट असेल? लाईट म्हणजे भरपूर 3-4 वर्षांनी आलो ना, 3-4 वर्षांनी गावाला आलो यायचं. तर बघूया आता कसं काय. आणि चहा भेटली मला. तो हे बघा चहा आहे, चहा पिऊया आणि तुम्हाला भेटूया. सो गाईज बघू शकता. सो आम्हाला नाही, थोडं मदत करणं गरजेचं आहे ना. सो मदत करतो आता. जमत नाही मला, पण तरी पण करतोय ट्राय. तो समजून घ्या तुम्ही. आणि पुढं पण माझी मम्मी आणि पप्पा चाललाय. गाईज उलटा फुलटा करून करून चालतोय मी. हे बघा कसं तरी. तो तुम्हाला गवत दाखवतो. काम करताना करायला पाहिजे होता. म्हणजे आता घर बांधतोय ना राईट, तेव्हा म्हणजे काढला असतं बरं पडलं, लगेच तयार केला असता. आणि आधीच केला आणि नंतर गडबड होईल ना, म्हणून बाकी काय नाही. आणि इथं गाईच काटे भरपूर आहे. काटे म्हणजे लईच आहे, सांभाळून जायला लागतो. भरपूर काटे आहेत. मग मी सांभाळून जा हा. गाईच परंपरा म्हणजे पाणी मारून जायला लागतो. मला पण ठेवा. तुला माहिती, तू ठेवलीस बस मध्ये.
गाईज माझ्या पायावर पण जरा पाणी मारून घेतो, ती परंपरा असते. इथं कोण आहे? असं वाटतं मम्मीला वाटते की चोरी केला नाही असं वाटतंय, पण हे बघा गाईज असं आहे. आणि पत्रा वगैरे पूर्ण काढलाय बघितला गाईज, एवढं म्हणजे पूर्ण काढून टाकला. तर साफसफाई चालली आहे, जरा मदत करूया. आणि घर धुवायचं पण आहे, तुम्हाला दाखवीन मी ते, तोपर्यंत साफसफाई करूया. तुझ्यामध्ये बघ दादा, काय म्हणताय? घरात नसलं की घर वसाड असतो. घरात साफसफाई असली तरच घर, नाही तर काय घर आहे. इथं आपण जास्त राहत नाही ना. हे कसलं आहे? हे काय माहित आहे काय आहे? कन्नडमध्ये, मला कन्नड वाचता येत नाही. आरसा पण आहे काहीचे बघा, सगळं घाण झालंय हे घाण झालंय पूर्ण. बघी साफसफाई करायला लागेल. म्हणजे मला फोटो दाखवायचे आधी, आजोबांचं आणि माझे, ते छोटे आहेत ना लहानपणीचे, दाखवेन तुम्हाला. तो साफसफाई करूया आता. गाईज मला बोलतात की साफसफाई करायला नको, तू फक्त ब्लॉगिंगवर लक्ष दे. म्हणजे ते सपोर्ट करतात पूर्णपणे, म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे तो. हा, आजोबा बसले, जा. आजी काय करता, आपल्या मराठी येते, जा. नाही त्यांना मराठी, मला फक्त जा, मराठी येते त्यांना. मला माहिती, मला कन्नड येत नाही गाईज, म्हणून मला जास्ती तर बोलता येतच नाही. तुम्हाला दाखवीन, समजेल 2-3 दिवसांत तुम्हाला डेली बघायला भेटेल, तेव्हा समजेल तुम्हाला. गाईज मला एक कन्नड वाचता येत नाही, म्हणून मी इथं काय नाही वाचू शकत, मराठी येते फक्त. आणि हे माझे म्हणजे आतला रूम आहे, आणि हे लग्नाचं असं वाटतंय मला. हे बघा असंच असतं लग्नाचं गाईज, हे वाचता येत नाही मला. हे बघा कन्नडमध्ये लिहिलंय, काय समजत नाही मला. इथं पाय ठेवायला जागा आहे त्यांना. गाईज आता आलेला आहे नाश्ता खायला, आणि नाश्ता खाताना पप्पांच्या ओळखीचा होता नेमकी. आणि म्हणजे पुराणं म्हणजे आधीच ओळख आहे त्यांची, मला पण एवढं माहीत नाही. सो आता मी नाश्ता करायला बसलेलो. नाश्त्यामध्ये गाईच इडली आहे. इडली खाता का तुम्ही? आणि इडली खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटतो. सो आधी इडली बघून घ्या गाईज कशी आहे आमची, आमच्या गावातली इडली अशी, आमच्या गावातली इडली अशी असते बघा. सो भेटूया. बघितलं आता माझी सावळी पण दिसते, तर किती साफ केला, म्हणजे इथे किती हे होतं, म्हणजे एवढ्या पप्पानी काढला, मम्मीने पण केला. मम्मी आता जरा नाश्ता करते, काय खाल्ला नाही ना गाईज. बघा आता पप्पाने एवढं काढलं माझ्या, मी काढलं असतं 10 काटे माझ्या हातात घुसवले असते वाटतं. बघितलं गाईज किती क्लीन झाला आणि क्लिअर झाला. पप्पानी मम्मीने केलं नाही काम हे सगळं. तर बघा इथं पण किती होता, आणि इथं बघा गाईज. मम्मी आप कुछ बोलना चाहते हैं? गेलाय तो खाली, पिशवी खाली, किडा 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 का होला किडा, हा बघा गाईज किडा. मम्मी आप कुछ कहना चाहते हो अब साफ सफाई अभियान के बद्दल? आता झाले साफसफाई, इकडे बघ ना, इकडे बघून बघ. साफसफाई करता वय. मम्मी दमली आहे. अजून एक दुसरी असेल तर काल आणले का, हे पहिले आणले होते. कोई नाही भेटत आहे. हा, ठीक आहे. नक्की काय, नक्की काय? ह्याच्यातली गोळी काल नाही आपण इथे घेतलं ना, मग त्यातलीच घ्या गोळी. नक्कीच गोळी आहे काय? ही घ्या गोळी. पाणी, पाणी मी पियायलो ग, थोडस आहे, अजून बॉटल आणला असता. हा, कशाला हे आता आणलंय नाही, हा हे आणलंय ना. हे पियाला सगळे हेच पितात. हो म्हणजे काय, मी काय सांगू, ही इथली लोक हीच पाणी पितात. झोपा पाहिजे तर. मग एक बॅरल रिकामं करणार, तू इथे ठेवून भरून घेऊ, मग आता आणून मोकळं नळा कर. पाणी आलंय का बघूया ना, कसं कुठं म्हणजे आलंय? ह्या का किती असतोय तो? ते वाढदिवस येते का? अच्छा. विचारलं नाही त्या म्हाताऱ्याला. त्याला नाही विचारलं तर एक जायचं होता, पण तो बोलला रोजचा येतो. काय ते जेवायला. रोजचा येतो? तो आंधळ्याला मग रोजचा येतो त्याला चालू करून ठेवायला. बाहेरच्याला चालू करून ठेवा. ठेवूया. आता जरा बऱ्यापैकी फिरण्यासाठी जागा तरी झाल्या. आता आधी पाय ठेवायला जागा नाही, सकाळी आला तर हे दरवाजा उघडत नव्हता. एवढं हे झालं ते. ऊन लागला, चक्कर येतं.
मग ते आता तिथली गोळी काल बोललो मग जरा आराम कर. आराम कर तोपर्यंत मी आणतो ना. झोप नाही ना डोळ्याला? एक झोप बॅ- नाही आली ना रात्रभर? आता ही बॅरल रिकामा करूया काय कुठलं तरी. धुवायला लागेल ना. एक बॅरल भरून ह्याला घेऊया. काही आता बघा कुठल्या भाषा मी पप्पा वगैरे ह्या गावाला ह्या भाषेत बोलतात, म्हणजे कन्नडमध्ये बोलतात. बघा कशी लँग्वेज मला तर समजत नाही, पण समजते. बघा समजते काय काय. चला बघूया. काय लागला ना जोरात गाईच. दरवाजेच लागलं गाईच किती आहे. असं जात होतो बघा, खोटं एवढं टच होतो आणि दरवाजे लागला. तुम्हाला दाखवत होतो लँग्वेज कुठले माझी लँग्वेज दाखवत होतो. आणि काहीच आता तुम्हाला लादी म्हणजे घर धुताना दाखवतो डायरेक्टच, म्हणजे एकदम. काहीच आता उंदीर मामा भेटलेला आहे. कुठं आहे? ह्याच्यातच आहे. उंदीर मामा आहे गाईच. उडी कसं मारायला सांगता येत नाही. चादर बघा किती आहे काही. नक्की आहे की आहे दाखवलं तर बस ना. पहिला काहीच उंदीर मामा भेटला. आता झोप, त्याला बोललो रेस्ट करून झोपी. उंदीर मामा गावाला कुठं आहे? हे बघा गाईच दिसतंय काय? हे गेला तो. बाहेर जायला पाहिजे. थांब मी बाहेर. बघा गाईच पळाला 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 पळाला. गाईच गावलेला आत्ताच जस्ट मी बोललो रेस्ट करीन थोडा, आणि उंदीर मामा भेटला. गेला तो त्याच्या गावाला गेला. काय पप्पा काय खायला भेटतो ह्याच्या उशी वगैरे ते होते. ओ ते झोपत होतो का. ठीक आहे काही जरा घ्यायला वाईट आहे. आता नको, पाण्यात उद्या काढूया. हे बघ हे जे इथं फिरतोय बघ. ठीक आहे थोडा रेस्ट करतो. झोप नाही काही झोप नाही भेटली जरा बसमध्ये आणि चाललोय आज जरा रेस्ट करतो आणि थोड्या वेळ भेटतो तुम्हाला. गाईच आता मी झोपून उठलेलो आहे आणि 2 ॲपल वगैरे खाल्ले आणि जरा रेस्ट केला आणि आता घर धुत आहे. घर वगैरे धुत आहे. तुम्हाला दाखवतो कसं काय. अमरेंद्र बाहुबली की जय. काय घुसणार नाही ह्याच्यातून. काहीतरी घुसते का बघतो. काय देऊ मी काय पडत नाही तसं. ते सरकते मम्मी. आता पडले असते पप्पा. पण तिकडे कसं घुसणार नाही ते. इथं पत्र्याने तिथे लागतोय. आतमध्ये घुसवा आली. हा राहू दे तोपर्यंत. काय सांडणार तर बाकी एवढं नाही सांडणार. सांडला की इथून सांडल. हा फाटलाय ना इथून, आणि इथे एक फाटलंय थोडं, तिथून सांडणार.
गाईज आता मी जरा आंघोळ करून घेतो आणि फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. सो गाईज आता मी आंघोळ केला आहे आणि आता मी जातो तिकडच्या घरात. आता दाखवायला झालं की दाखवीन, जसं काय नाही. पण आता फ्रेश वगैरे तिकडं म्हणजे मम्मी पप्पा मी आंघोळ झालं एकदम. आता तुम्हाला पुढं दाखवतो. काहीच आता मम्मीला बरं नाही वाटत, मम्मी दवाखान्यात जाऊन आली. काय आलं? ताप येतोय, डोका दुखतोय, ताप डोका. आणि काहीच मी तिकडं गेलेलो पण तिकडं शूट करायला भेटला नाही. मम्मी पप्पांना जेवले आणि मी नाही, मी जास्त नाही जेवलो. आणि आता मम्मीला बरं नाही. सो ठीक आहे, दवाखान्यात जाऊन आले. बंद आहे आता, उद्या बघू, उद्या दाखवतो. उद्या पेशल काय होणार आहे असं मला वाटतंय. तुम्हाला पण दाखवीन. सो कसं वाटलं माझा ब्लॉग? तर चांगला वाटेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.